डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस नवी राजकीय घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलय होणार असल्याची चर्चा रोज रंगली आहे. या मात्र अटकळींवर स्वतः शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांच्या पक्षात कोणतीही फूट पडणार नाही आणि पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण सुद्धा होणार नाही. काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी दावा केला होता की शरद पवार यांच्या गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल. यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरू झाली असल्याची त्यांनी म्हटलं. मात्र शरद पवार यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शरद पवार काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करणार का याची चर्चा सुरू होती. शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेस पासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर 2023 मध्ये पक्षात फूट पडली आणि अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या नव्या पक्षाची स्थापना केली. अजित पवार यांचा पक्ष महायुतीच्या सहभागी झाला तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीसोबत राहिला. तर पाहूया पुढे काय होतं या प्रकरणात. थांबूया. तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.